नमस्कार प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर अमृता वसंत पेडणेकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असं सांगितलं जातं की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, म्हणजेच जिथे स्त्रियांचा सन्मान केला जातो तिथे देवतांचा वास असतो। नारी ही आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ असते। जर ती निरोगी असेल तर संपूर्ण कुटुंब निरोगी आणि आनंदी राहू शकतं। त्यामुळे तिच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। मंडळी, सध्या पावसाळा सुरू आहे। पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता वाढलेली असते, पाणी दूषित होण्याची शक्यता जास्त असते आणि त्यात आपली पचनशक्ती मंदावलेली असते। त्यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो। विशेषतः महिलांमध्ये मूत्र आणि योनी मार्गाचे संसर्ग, फंगल इन्फेक्शन, त्वचा विकार यांचा उद्भव वाढू शकतो। तर याच महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। आजच्या आपल्या चर्चेचा विषय तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता। आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे पावसाळ्यात स्त्रियांनी घ्यायची काळजी आणि संबंधित उपाययोजना। आणि याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रसूतितंत्र आणि स्त्रीरोग विषयाच्या तज्ज्ञ डॉक्टर अमृता मिश्रा मॅडम। नमस्कार मॅडम, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार मॅडमचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर मॅडम या मुंबईतील रा. पोद्दार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूतितंत्र आणि स्त्रीरोग विभागातील सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर अध्यापनाचा तब्बल 17 वर्षाचा अनुभव लाभला असून त्या PhD मार्गदर्शक देखील आहेत। त्याचबरोबर त्या विश्व आयुर्वेद परिषद महाराष्ट्र राज्याच्या महिला विभागाच्या प्रमुख असून नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लाइंड या संस्थेच्या मानद सदस्या म्हणूनही कार्यरत आहेत। संशोधन, अध्यापन आणि वैद्यकीय सेवा तसेच समाजसेवेमध्येही त्यांचे एक उल्लेखनीय योगदान आहे। त्यांच्या 15हून अधिक संशोधन लेखांचे प्रकाशन झाले असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर 30पेक्षा अधिक संशोधन निबंध त्यांनी सादर केले आहेत। मॅडमनी 50,000हून अधिक महिलांवर तसेच 200हून अधिक वंध्यत्वग्रस्त महिलांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून यशस्वी उपचार केले आहेत। समाजसेवेचा भाग म्हणून त्यांनी अनेक मोफत आरोग्य तपासणी व निदान शिबिरांचे आयोजन केले आहे। याशिवाय दूरदर्शनसह विविध माध्यमांतून महिलांच्या आरोग्याविषयी सातत्याने त्या जनजागृती करत असतात। संशोधन क्षेत्रातील त्यांच्या या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे। विशेष म्हणजे फेमर फेलोशिप इन मेडिकल एज्युकेशन मिळवणाऱ्या आयुष क्षेत्रातील त्या पहिल्या प्राध्यापिका आहेत। तसेच त्या BAMS सुवर्ण पदक विजेत्या देखील आहेत। तर अशा या बहुआयामी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व असलेल्या मॅडमशी आपण चर्चा करणारच आहोत। चला तर मग आपण आपल्या विषयाकडे वळूया आणि चर्चा करूया डॉक्टर अमृता मिश्रा मॅडम यांच्याशी। तर मॅडम, माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी असा आहे की पावसाळ्यात महिलांमध्ये कोणत्या आरोग्यविषयक तक्रारी जास्त प्रमाणात दिसून येतात? सर्व प्रेक्षकांना माझा मनपूर्वक नमस्कार। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मॅडमनी विचारला आहे। तर OPDमध्ये जेव्हा आता या काळामध्ये पावसाळ्यामध्ये आपण बघतो की स्त्रियांना खूप सारे त्रास घेऊन किंवा उपचाराच्या अपेक्षेने स्त्रिया येत असतात। तर उन्हाळ्यानंतर जेव्हा पावसाळा येतो तर नक्कीच एक आल्हाददायक असा वातावरण असतो, पण त्या वातावरणासोबत संसर्गाचे जे उपचार किंवा ते पण अपेक्षित असतात आणि त्याची संभावना जास्त असतात। तर त्यामुळे जे मुख्यत्वेने जे आजार स्त्रियांमध्ये आढळून येतात ते म्हणजे मूत्रमार्ग किंवा स्त्री जनन अंग असतात त्या ठिकाणी ओलसरपणामुळे होणारे इन्फेक्शन्स, जसं फंगल इन्फेक्शन आहे। तर त्यामुळे जळजळ होणे किंवा खाज येणे, त्याच्यासोबतच पोटाचे विकार जसं उलटी होणे, जुलाब होणे, मळमळ होणे, अशा प्रकारचे आजार जे दूषित पाण्यामुळे किंवा दूषित अन्नामुळे होतात।
त्यासोबतच त्वचेचे वेगवेगळे आजार सुद्धा संभवू शकतात आणि ताप वेगवेगळ्या कारणामुळे तापाचा जो प्रमाण आहे या काळामध्ये जास्त प्रमाणात असतो. स्त्रियांमध्ये असो किंवा अन्य लोकांमध्ये असो, ताप वेगवेगळ्या कारणामुळे आपल्याला बघायला मिळतो. त्याचे वेगळे कारणं असू शकतात. मलेरिया, टायफॉइड किंवा सर्दी खोकला संबंधित इन्फेक्शन आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे आजार आपल्याला मुख्यत्वेने स्त्रियांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त प्रमाणात या काळामध्ये दिसून येतात. मॅडम, या आजारांची कारणं काय असतात आणि त्यांची लक्षणं कशी प्रकारे असतात? जर आपण सुरुवात केली की स्त्रियांमध्ये मुख्यत्वे आढळणारे इन्फेक्शन किंवा योनी मार्गाचे किंवा मूत्रमार्गाचे जे इन्फेक्शन आहेत त्याचं मुख्य कारण म्हणजे ओलसरपणा. आणि सगळ्या आजारांचं सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे असते की रोगप्रतिकारक क्षमता जेव्हा शरीराची कमी होते त्यावेळे इतरांपेक्षा होणारे आजार ज्यांची रोगप्रतिरोधक क्षमता कमी असते त्याच्यामध्ये त्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे स्त्रियांमध्ये जर इम्युनिटी कमी असेल तर ह्या इन्फेक्शन, लोकल इन्फेक्शन जसं मूत्रमार्ग किंवा योनी मार्गाचं जे इन्फेक्शन आहे त्याची शक्यता जास्त असते. त्याची लक्षणं म्हणजे खाज येणे किंवा ओलसरपणा जाणवणे, चिकट पाणी येणे, लघवीमध्ये जळजळ होणे किंवा लघवीच्या वेळेस त्रास होणे, स्वच्छ लघवी न होणे, ओटी पोटामध्ये दुखणे, अशा प्रकारचे आजार लक्षणं असतात. सोबतच जेव्हा आपल्याला तापाचा आपण विचार करतो तर तापाचे वेगवेगळे जंतुसंसर्ग असतात. तर मलेरिया वगैरे जसे आजार आहेत त्याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे पाणी साठणे. साठलेलं पाणी जे असतं त्याच्यामध्ये खूप जसं डास वगैरे असतात त्याचा उपसर्ग होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार जसं मलेरिया, अशा प्रकारचे डेंग्यू सारखे आजार आपल्याला संभवू शकतात. त्याची लक्षणं म्हणजे मुख्यत्वे म्हणजे 100 किंवा 102, 101 पर्यंत आपल्याला ताप जाणवतो, अशक्तपणा होणे, अशा प्रकारचे किंवा कधीकधी मेंदूज्वर पण होऊ शकतो मलेरियाद्वारे. तर त्याच्यामध्ये शिरशूल होणे, डोक्यात खूप तीव्र स्वरूपाच्या अशा वेदना जाणवणे, अशा प्रकारचे लक्षणं असतात. टायफॉइड जर झालं असेल तर मुख्यत्वेने आपल्याला पोटाची लक्षणं जसं जुलाब आहे, उलटी, भूक न लागणे, पोटामध्ये दुखणे, अशी लक्षणं दिसतात. त्वचेचे आजार असेल तर त्वचामध्ये खाज येणे किंवा फंगल इन्फेक्शन असेल तर चट्टे वगैरे दिसून येतात, अशा प्रकारची लक्षणं असतात. त्यासोबतच वेगवेगळे अन्य प्रकारचे आजार सुद्धा, सर्दी खोकला तर सामान्य स्वरूपाचा सर्दी खोकला पण असू शकतो. त्याची योग्य उपाययोजना जर नाही केली तर तीव्र स्वरूपाचा आपल्याला श्वसन संबंधित इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आजार आणि त्यांची लक्षणं असू शकतात. फारच छान आणि अभ्यासपूर्ण माहिती दिली मॅडम तुम्ही. प्रेक्षक हो, मॅडमने आपल्याला पावसाळ्यात कोणते आजार होतात, त्याची कारणं आणि लक्षणं काय असतात याची माहिती दिली. पण मॅडम, आपण काही उपाय पाळून हे आजार टाळू शकतो का? काही प्रतिबंधात्मक उपाय आम्हाला तुम्ही सांगू शकता का? नक्कीच मॅडम, हा खूपच संयुक्तिक असा प्रश्न आहे. कारण आजार झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा जर आपण योग्य रीतीने त्याचं प्रतिबंध केलं तर ते आजार न होऊ देणे हा जास्त संयुक्तिक विचार आहे. त्यामुळे हे जे मी आजार आपणास आता सांगितले त्याचं प्रतिबंध नक्कीच शक्य आहे. तर आपण बघतो की पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी घरामध्ये किंवा घराच्या बाहेर सुद्धा पाणी साठलेलं असतं. तर ते साठू न देणे किंवा साठलेलं असेल तर लगेच त्याला मोकळं करणे. कॉमनली आपण बघतो की घरामध्ये कुंड्या असतात, तर कुंड्याच्या खाली प्लेट असते त्याच्यामध्ये पण पाणी साठलेलं असतं. तर साठलेलं पाणी कुठल्याही प्रकारचं स्वच्छ असो किंवा अस्वच्छ असो त्याला साठू न देणे. आणि जर कुठे पाणी असेल किंवा प्यायचं पाणी वगैरे असेल किंवा खाद्यपदार्थ असेल त्याला नेहमी झाकून ठेवणे. कारण माश्या वगैरे जेव्हा या काळामध्ये जास्त प्रमाणात असतात तर आपल्याला न कळत ते संसर्ग आपल्याला आहाराद्वारे किंवा पाण्याद्वारे आपल्याला होऊ शकतं. त्यामुळे खाद्यपदार्थ किंवा पिण्याचे पदार्थ वगैरे असतील, पाणी असेल ते नेहमी झाकून ठेवणे. सोबतच प्यायचं पाणी हे उकळलेलं असावं. उकळलेलं म्हणजे 10 ते 12 मिनिटापर्यंत उकळलेलं पाणी जर असेल तर त्याचा आपण झाकून त्याचा वेळोवेळी उपयोग करणे. सोबतच सर्दी खोकला वगैरे न होऊ देण्यासाठी किंवा या काळामध्ये आयुर्वेदानुसार अग्निमांद्य होत असतो, सामान्य रीत्याने सुद्धा होत असतो आणि अग्निमांद्यामुळे आयुर्वेदानुसार पोटाचे विकार होतात. तर त्यामुळे त्याच्यासाठी आपण बरीचशी उपाययोजना काय आयुर्वेदाने पुढे मी सांगणार तुम्हाला, तशा प्रकारची उपाययोजना आणि ओलसरपणा टाळावा ज्यामुळे आपल्याला इन्फेक्शन कमी होणार. फारच छान माहिती दिली मॅडम तुम्ही. ही माहिती नक्कीच घराघरापर्यंत पोहोचली पाहिजे.
मॅडम, आता तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय सांगितले, परंतु जर हे आजार कोणाला झालेच तर त्यात कशा प्रकारे चिकित्सा करावी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओळखणं की आपल्याला खरोखर आजारपण झालेलं आहे, त्याची कुठली लक्षणं आहेत हे आपण आता बघूया. साधारणरीत्या 1-2 शिंका आल्या तर त्याला आजारपण म्हणता येत नाही, पण घशामध्ये कोरडेपणा होणे किंवा खूप जास्त शिंका येणे, नाकातून पाणी जर वाहत असेल, ताप असेल कमी किंवा जास्त प्रमाणात, जर थंडी वाजून ताप येत असेल तर तो आजारपण आहे. खाज येणे, जननांगांमध्ये जर खाज येत असेल, लालसरपणा असेल किंवा लघवी करताना त्रास होत असेल तर ते पण एक आजार आहे आणि त्याच्यासाठी योग्य चिकित्सा करणं आवश्यक आहे. सोबतच त्वचेमध्ये सुद्धा बरेच जणांना चकते येतात किंवा लालसरपणा होतं, तर त्याची सुद्धा चिकित्सा करणं आवश्यक आहे. आणि स्त्रियांमध्ये मुख्यत्वेने ओटीपोटामध्ये दुखतं जेव्हा इन्फेक्शन झालं असेल तेव्हा, आणि जुलाब आणि उलटी हे पण जर होत असेल आणि त्याच्यासोबत जर ताप असेल तर त्याच्यासाठी पण योग्य चिकित्सा करणं आवश्यक आहे. आणि मुख्यत्वेने स्त्रियांच्या वेगवेगळ्या वयोगटामध्ये वेगवेगळ्या अशी लक्षणं दिसून येतात. त्याचा पण आपण बघूया की कुठल्या वयोगटामध्ये कुठली लक्षणं असतील तर त्याची आपण उपाययोजना किंवा चिकित्सा परामर्श घ्यावा. मुख्यत्वेने कुठल्याही प्रकारचा आजार असेल, थोड्या स्वरूपात जरी असेल आणि त्याचा आपण जर वैद्यकीय सल्ला घेतला आणि परामर्श घेतला तर त्याचं महत्त्वाचं पाया म्हणजे आपल्याला ते वाढू न देणे आणि त्याला मोठ्या स्वरूपात न जाऊ देणे, आधीच त्याची उपाययोजना करणे आणि फक्त घरोघरी न करता चिकित्सकांचा परामर्श घेऊन त्याची उपाययोजना करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. नक्कीच मॅडम. प्रेक्षक हो, ही चर्चा रंगात आली आहे आणि आपण ती पुढे नेणारच आहोत, परंतु कार्यक्रमात आता वेळ आलेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षक हो, विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करत होतो डॉक्टर अमृता मिश्रा मॅडम यांच्याशी पावसाळा आणि स्त्रियांचे आरोग्य या विषयावर. विश्रांतीपूर्वी मॅडम आपल्याला पावसाळ्यात होणाऱ्या रोगांची चिकित्सा याविषयी माहिती देत होत्या. तर मॅडम, पावसाळ्यात होणाऱ्या रोगांवर काही आपण घरगुती चिकित्सा घेऊ शकतो का? नक्कीच, आपण घरगुती उपचार नक्कीच घरी करू शकतो. ह्याच्यामध्ये काही आयुर्वेदिक उपचार सुद्धा आहेत, तर त्याच्याबद्दल आपण माहिती करून घेऊयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा पावसाळा असतो त्यावेळेस जंतू संसर्ग खूप प्रमाणात असतं. त्यामुळे आंघोळीसाठी आपण निंबाचा पाला आहे त्याला उकळून त्याच्या काढ्याने किंवा त्या काढ्याचा जो अर्क असतो त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन कोमट त्याच्याने आंघोळ केली तर त्वचा संबंधित आजारांपासून संरक्षण बऱ्यापैकी होऊ शकतं. त्यासोबतच जे खायचे पदार्थ असतात ते नीट धुवून, पालेभाज्या किंवा फळं असतं ते धुवून वापरावेत. धुवून म्हणजे नुसतं धुवून न हे करता पाण्यामध्ये थोडंसं व्हिनेगर किंवा सोडा ह्याच्यामध्ये मिक्स करून थोड्या वेळ ते ठेवून आणि त्याच्यानंतर ते फळ आणि भाज्या उपयोगात आणावे. सोबतच आपल्या घरच्या लेडीजला सगळ्यांना सवय असतेच की बघून व्यवस्थित निवडून भाज्या वापराव्या, कारण ह्या काळामध्ये खूप जास्त जंतू असू शकतात, तर ते नीट बघून पालेभाज्या वगैरे वापरावे किंवा टाळावे. त्यासोबतच अन्नामध्ये दीपन पाचन, जसं मी आधी सांगितलं की ह्या काळामध्ये अग्निमांद्य झालेलं असतं, त्यामुळे अग्नी वाढवणाऱ्या आयुर्वेदमध्ये काही द्रव्ये आहेत जे आपल्या घरच्या किचनमध्येच उपयुक्त अवेलेबल असतात, जसं जिरं आहे किंवा मिरे, सुंठ, हळद, दालचिनी अशा प्रकारचे पदार्थ जास्तीत जास्त प्रमाणात वापरावे. किंबहुना मी आपणास 2 प्रकारचे काढे सांगू इच्छिते की ज्याचा उपयोग जर आपण केला, परंतु गर्भिणींनी ह्या काढ्यांचा विचारपूर्वक किंवा डॉक्टरांच्या परामर्श शिवाय याचा उपयोग करू नये, पण इतर सर्व हा काढा वापरू शकतात. पहिला काढा म्हणजे श्वसन संबंधित रोगप्रतिरोधक क्षमता वाढवणारा आहे, ज्याच्यामध्ये आपण 4 लवंग, अर्धा 1 इंच दालचिनी, त्याच्यासोबत मिरे 5-6 मिरे आणि थोडीशी हळद, ह्याला आपण थोडंसं कुटून त्याला 4 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून चतुर्थांश शिल्लक राहणार एवढं उकळावं आणि ते पाणी आपण कोमट रोज घरच्या सगळ्यांनी जरी या काढ्याचं सेवन केलं तर बऱ्यापैकी रोगप्रतिरोधक क्षमता जी श्वसन संबंधित आहे ती वाढू शकते. दुसरं म्हणजे जे आहार संबंधित पचन संस्थान आहे त्याची इम्युनिटी किंवा जाठराग्नी मांद्य जे आहे त्याला चांगलं करण्यासाठी त्याच्यामध्ये धने, मिरे, सोबतच लवंग आणि अजमोदा किंवा ओवा ज्याला आपण म्हणतो आणि मेथी आणि थोडेसे धने
ह्याला आपण तशाच प्रकारे काढा तयार करून जर थोड्या थोड्या वेळाने कोमट जर सकाळ संध्याकाळचं सेवन केलं तर ह्याच्यानी सुद्धा बऱ्यापैकी पचनसंस्थान चांगलं राहतं. पचन चांगलं झाल्यामुळे आपले इतर आजार होण्याची शक्यता कमी होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाहेरचं अन्न न खाणे. बाहेर पावसाळ्यामध्ये बऱ्याच जणांना सगळ्यांनाच भजी वडापाव वगैरे खायची इच्छा होत असते, पण ह्याच्यामध्ये कसं संसर्गाची शक्यता जास्त असते. कारण उघड जागेमध्ये जेव्हा हे पदार्थ ठेवले जातात तेव्हा त्याच्यामध्ये माशा वगैरे बसतात आणि जंतू संसर्ग होतो. सोबतच चटण्यांमध्ये जे पाणी वापरलं जातं किंवा दही वापरलं जातो त्याच्यामुळे सुद्धा पोटाचे आजार, इन्फेक्शन, संक्रमण होण्याची शक्यता असते. दुधाचे पदार्थ वगैरे बाहेरचे सुद्धा टाळले पाहिजे. सोबतच रात्रीच्या वेळेमध्ये जर हळदीचं दुधामध्ये हळद, थोडीशी मिरे हे टाकून जर आपण आणि सुंठ पावडर मिक्स करून जर आपण याचं रात्री सेवन केलं. पण मी परत सांगू इच्छिते की गर्भिणीने अशा प्रकारचे आहारचं सेवन करू नये, कारण गर्भाला त्याच्यामुळे थोडंसं धोका असू शकतो. पण इतर सगळ्यांनी स्त्रियांनी ह्या काढ्याचं आणि दुधाचं जर सेवन केलं तर बऱ्यापैकी थोडंफार सर्दी खोकला असेल किंवा थोडं पचन संबंधित विकृती असेल, गॅसेस वगैरेचा त्रास होत असेल तर नक्की ह्याच्यानी कमी होऊ शकते. सोबतच हिंगाष्टक चूर्ण, संशमनी वटी अशा प्रकारची त्रिकटी चूर्ण किंवा सुंठी चूर्ण किंवा साधा ओवा जरी आपण सेवन केला थोड्या वेळाने आणि बडीशेप, तर ह्याच्यानी सुद्धा बऱ्यापैकी आपण घरगुती उपचार म्हणून उपयोग करून आपण स्वतःला चांगलं स्वस्थ ठेवू शकतो. नक्कीच मॅडम, आयुर्वेदामध्ये प्रत्येक ऋतूनुसार ऋतुचर्या सांगितलेली आहे. तर पावसाळ्यात म्हणजेच वर्षा ऋतूत काही आहार विहाराचे विशेष नियम पाळण्याची गरज असते का? नक्कीच. पावसाळ्यामध्ये आयुर्वेदाने सांगितले आहे की अभिषंधी पदार्थ, अभिषंधी शब्द वापरला आहे. अभिषंधी म्हणजे जसं दही किंवा आंबवलेले पदार्थ आहेत ज्याच्यामुळे अग्निमांद्य होतं किंवा पचनामध्ये पचनशक्ती कमी होते, अशा पदार्थांचं सेवन न करणे. आणि दीपन पाचन, जसं मी आपणास आधी काढा सांगितलंय, तर त्याच्यामध्ये आपण ओवा, जिरं, बडीशेप अशा पदार्थांचं जास्तीत जास्त प्रमाणात जर सेवन केलं, हिंगाचं आहारामध्ये किंवा स्वयंपाक करताना हिंग, लसूण अशा वस्तूंचा किंवा अशा पदार्थांचं जर जास्तीत जास्त प्रमाणात सेवन केलं तर याचा चांगलाच आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि सोबत आयुर्वेदामध्ये अग्निमांद्य टाळणे आणि पावसामध्ये पण खूप जास्त कोरडं ठेवणे स्वतःला, वृक्ष पदार्थ आणि धूपन चिकित्सा एक सांगितली आहे. तर धूपन म्हणजे आपण गोवऱ्यामध्ये धूपन सामग्री जसं आपण हवनसाठी वापरतो त्याच्यामध्ये आपण गुग्गल वगैरे टाकून त्याचा धूप जर केला आपण घरामध्ये किंवा भोवती, तर त्याच्याने सुद्धा घरामध्ये संसर्ग होणारे किंवा प्रदूषण किंवा हवामानामध्ये असलेले जे जंतू असतात ते नाहीसे होतात आणि बऱ्यापैकी आपण व्हायरल इन्फेक्शन किंवा संसर्गजन्य व्याधींपासून संरक्षण करू शकतो. नक्कीच मॅडम, फारच छान माहिती दिली तुम्ही. मॅडम, आता आपल्याला कार्यक्रमात पुण्याहून मंगल आपटे या प्रेक्षक जोडल्या जात आहेत दूरध्वनीच्या माध्यमातून. नमस्कार मंगलजी, आपला प्रश्न विचारा. मला असा प्रश्न विचारायचा आहे की दूध हळद घेतात पावसाळ्यात, तर ते सकाळी घ्यावं का रात्री घ्यावं? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुदिना, तुळस, आलं, जिरं, बत्तासा, तर ह्याची चटणी केली तर कितपत योग्य? आणि शेंदेरोण, पादेरोण आणि ही चटणी मिक्सरवरनं वाटून काचेच्या बाउलमध्ये ठेवली तर पावसाळ्यात नक्कीच उपयोगी पडेल असं मला वाटतं. तर तुम्ही या बाबतीत काय मार्गदर्शन करू शकाल? धन्यवाद मंगलजी. मॅडम, काय मार्गदर्शन करू? चांगला प्रश्न आहे आणि तुम्ही ऑलरेडी अर्धी चिकित्सा सांगितली आहे. तर नक्कीच तुम्ही जे सांगितलंय की आलं, लसूण वगैरेचा अंतर्भाव, पुदिनाचा अंतर्भाव आपण जेवणामध्ये किंवा चटणी स्वरूपात करणं अत्यंत संयुक्तिक आहे. कारण अग्निमांद्य जे कंडिशन आपल्या शरीरामध्ये होत असते त्याला उत्तर देणारं हे एक आहार असू शकतो. त्यामुळे त्याला नक्कीच आपण जेवणामध्ये अंतर्भाव केला पाहिजे. आणि कुठलाही पदार्थ पावसाळ्यामध्ये मी असं सांगू इच्छिते की शिळं किंवा करून ठेवलेला आहार आपण शक्यतोवर टाळावं. जेवढं शक्य आहे तेवढं ताजं जेवण, ताज्या चटण्या करून जर आपण खाल्लं तर ते जास्त संयुक्तिक आहे. आणि कारण ओलसरपणा असतो वातावरणामध्ये आणि ओलसरपणा असेल तर त्याच्यामध्ये संसर्गाची शक्यता जास्त असते. तुम्ही जी आता चटणी सांगितली ती नक्कीच खूप चांगली आहे. फ्रेश जर तुम्ही लगेच तयार करून त्याला जेवणामध्ये त्याचा अंतर्भाव केला तर अति संयुक्तिक आहे. पुदिना आणि हेच पण त्याच्यामध्ये चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे दूध. तर दूध म्हणजे जे नुसतं जो दूध असतो तो थोडासा अभिषंधी असू शकतो आयुर्वेदामध्ये. त्यामुळे दुधाला आयुर्वेदामध्ये संस्कारित करून घेण्याचं विधान केलंय. संस्कारित म्हणजे हळद, मिरे अशा प्रकारचे जे दीपन पाचन द्रव्य आहेत ते त्याच्यामध्ये टाकून
अशा दुधाचा आपण जर उपयोग केला तर सकाळी घ्या किंवा रात्री घ्या. त्याच्यासाठी असं काही नाही आहे की सकाळीच घ्यावं किंवा रात्रीच घ्यावं. तुम्ही दोन्ही वेळ अर्धा 1-1 कप दूध घेऊ शकता. पण कोणाला ते बाधी आहे की कोणाला त्याची जर ॲलर्जी आहे, कधी कधी बऱ्याच जणांना दुधाचं रिॲक्शन किंवा सूट होत नाही, तर त्या सगळ्या गोष्टींचा थोडा आपण विचार करावा. पण सिद्ध केलेलं जर दूध असतं, जरी प्रॉब्लेम होत असेल तरी सिद्ध केलेलं जर दूध असेल ज्याच्यामध्ये आपण मिरी, सुंठ आणि हळद वगैरे टाकून घेत असतो, तर त्याच्याने अपाय पण दुधामुळे अपाय पण होत नाही. तर दोन्ही वेळा तुम्ही दुधाचा उपयोग करू शकता. फक्त गर्भिणींनी हळदीचं दूध वगैरे न घेतलेलं बरं, कारण त्याच्यामुळे गर्भावस्थामध्ये थोडासा त्रास संभवू शकतो. नक्कीच. मॅडम, सिन्नरहून रुपेश गुजरातीजी हे प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले जात आहेत. नमस्कार रुपेशजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे मॅडम की पावसाळ्यामध्ये सध्या गरोदर स्त्रीने पाणी किती प्यावे, कशी प्यावे. दुसरे असे की उकळून थंड केलेले पाणी जर सारखे सारखे पिले तर असं म्हटलं जातं की त्याच्यातले जीवनसत्व नष्ट होतात, तर मग त्याचा बाळावर काही परिणाम होतील, याबद्दल माहिती हवी होती. थँक्यू. ओके, धन्यवाद. पाणी किती प्यावं हे तसं आयुर्वेदाचा जर आपण विचार केला तर आयुर्वेदामध्ये तर प्रकृतीनुसार पाणी प्यायचं थोडं विधान आहे. पण आपण जर सर्वसामान्य स्वरूपात जर बघितलं तर असं उलटं होतं की पावसाळ्यामध्ये, कारण उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो, तर उन्हाळ्यामध्ये खूप तहान लागते तर आपण जास्त पाणी पितो. त्या मानाने थोडंसं गारवा असतो पावसाळ्यामध्ये, तर पाणी प्यायचं प्रमाण कमी होतो. तर कमी जर पाणी पिल्यामुळे जास्त त्रास संभवू शकतात. कारण जर तुम्ही पावसाळ्यामध्ये 3 ते 4 लिटर पाणी पिते आणि पावसाळ्यामध्ये जर 1 लिटर 1.5 लिटरपेक्षाही कमी पाणी जात असेल तर त्याच्यामुळे इनफॅक्ट जास्त प्रॉब्लेम होतो की लघवी संबंधित आजार होतात किंवा इन्फेक्शन होतात आणि इतर आजार सुद्धा संभवू शकतात किंवा ताप पण येऊ शकतो, हायड्रेशन कमी होतं शरीरामध्ये, तर वेगवेगळे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर पाणीचं लेवल पावसाळ्यामध्ये उत्तम पाणी पिणे, उत्तम प्रमाणात पाणी पिणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, सगळ्यात महत्त्वाचं. तर दुसरं, गरम पाणी किंवा उकळून पिलेलं पाणी हे खूप काही प्रॉब्लेम होणार असं मला वाटत नाही की एवढे जीवनसत्व त्याचे नष्ट होतात असं नाही आहे. पाणी तर पिणंच आवश्यक आहे. मेन आहे की निर्जंतुक असलेलं पाणी पिणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी आपण पाणी उकळतोय. तर पाणी खूप जास्त तुम्ही एक अर्धा तास उकळायची गरज नाही. 10 मिनिटं जर प्रॉपर उकळून पिलेलं पाणी आणि त्याला जर आपण थंड करून पित असो किंवा कोमट पाणी जर तुम्ही पित असाल तर त्याच्यानी काहीही प्रॉब्लेम होण्याची शक्यता नसते. आणि दुसरं, मी तुम्हाला जे काढा सांगितलेला आहे त्याचा सुद्धा एक पाण्याचाच तो भाग असल्यामुळे 1/4 कप त्याचा पण जर अंतर्भाव केलं तर त्याचा पण फायदा होऊ शकतो. पण पाणी कमी पिणं नक्कीच त्रासदायक होऊ शकतो. पाण्याचं लेवल शरीरामध्ये, पाण्याची गरज तेवढीच असते कुठलाही, किंवा उन्हाळ्यामध्ये जरी त्याची आवश्यकता जास्त असली तरी पावसाळ्यामध्ये पाणीचं महत्त्व किंवा शरीरामध्ये त्याची गरज कमी होत नाही. त्यामुळे पाण्याचं लेवल, पाण्याचं प्रमाण उत्तम ठेवणे, 2 लिटर पाणी साधारण कमीत कमी दिवसातून पिणे आवश्यकच आहे. नक्कीच. फार छान माहिती देत आहात मॅडम तुम्ही. परंतु कार्यक्रमात आता वेळ आलेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु प्रेक्षक हो, तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करत होतो डॉक्टर अमृता मिश्रा मॅडम यांच्याशी पावसाळा आणि स्त्रियांचे आरोग्य याविषयी. तर मॅडम, मासिक पाळीच्या काळात पावसाळ्यात स्त्रियांनी काही विशेष वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे का? नक्कीच आवश्यक आहे. कारण जास्तीत जास्त प्रमाणात जे इन्फेक्शन होतात लघवीचे किंवा जननांगाचे ते पावसाळ्यातच असतात. आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे ओलसरपणा किंवा काही असे जंतू असतात ज्यांचा संसर्ग जिथे कमी हवा असते किंवा हवेच्या संपर्कात नसताना किंवा जिथे हवा येत नाही अशा ठिकाणी संसर्ग जास्त प्रमाणात होतो. म्हणून तिथे जर ओलसरपणा असेल तर ह्या इन्फेक्शनचं प्रमाण वाढतो. लघवी किंवा जननांगाच्या ठिकाणी जे आहे त्याचं इन्फेक्शन वाढतो आणि त्यामध्ये लक्षणं जसं मी सांगितलं आधी की खाज येणे किंवा ओलसरपणामुळे तिथे सिक्रिशन्स म्हणतात, जसं चिकट पाणी आहे आणि लघवी करताना त्रास होतो किंवा थांबून थांबून लघवी होते. आणि सिव्हिअर इन्फेक्शन जर जास्त वाढलं तर ओटीपोटामध्ये प्रचंड स्वरूपाचा त्रास किंवा पाठीच्या खालच्या, कमरेच्या खालच्या भागामध्ये सुद्धा त्रास होत असते आणि सोबतच तापसुद्धा येऊ शकतो.
तर अशा काळामध्ये कोरडे कपडे किंवा पॅड्स वगैरे स्वच्छ वापरणे, वेळोवेळी तासनतास एकच पॅड न ठेवता वेगवेगळ्या 2-2 तासांनी किंवा फ्लो जास्त असेल तर लवकरसुद्धा पॅड्स चेंज करणे, त्याचा डिस्पोजल किंवा ते योग्य असं डिस्पोजल कागदमध्ये रॅप करून त्याला टाकणे आणि सोबतच स्वच्छता ठेवणे आणि अशा प्रकारचे आपण उपाययोजना करू शकतो. आणि आहारसुद्धा व्यवस्थित त्याचा चांगला आणि सकस आहाराचं सेवन करणे आवश्यक आहे. तर स्त्रियांमध्ये हे आजार आणि गर्भिणींमध्ये सुद्धा विशेषत्वाने काही आजार यामध्ये संभवू शकतात, जसं उलटी मळमळचं प्रमाण वाढणे. तर अशा काळामध्ये गर्भिणींना कदाचित नॉर्मल लक्षणं वाटू शकतात, पण ते सुद्धा इन्फेक्शनमुळे होणारा उलटी जुलाब असू शकतो. त्यामुळे ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा वेळोवेळी परामर्श घेणे आणि ओलसरपणामुळे जे आजार आहेत ते पण नुसतं घरीच ट्रीट न करता त्याच्यासाठी पण गायनेकोलॉजिस्टला दाखवून त्याची योग्य चिकित्सा करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नक्कीच मॅडम. या विषयाला अनुसरूनच माझा पुढील प्रश्न मॅडम आपल्यासाठी असा आहे की गर्भवती महिलांनी पावसाळ्यात काही विशेष काळजी घेतली पाहिजे का? नक्की. गर्भिणी स्त्री, जसं आपल्याला माहिती आहे की गर्भिणी स्त्री किंवा गर्भावस्था अत्यंत महत्त्वाचा एक टप्पा असतो, कारण स्त्री स्वतःचा आजारपण किंवा स्वतःची तब्येत आणि तिच्या पोटामध्ये असलेला गर्भ दोघांच्या स्वास्थ्याची जबाबदारी स्त्रीकडे असते. त्यामुळे तिला विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते या काळामध्ये. तर स्त्रियांमध्ये जर आहारविहारजन्य आपण पथ्य पाळलं नाही तर तिला जर इन्फेक्शन झालं किंवा योनिमार्गाचं इन्फेक्शन ओलसरपणामुळे किंवा इन्फेक्शनमुळे झालं तर त्याच्यामुळे काय होतं की गर्भावर पण सुद्धा त्याचा परिणाम होतो. ते इन्फेक्शन गर्भापर्यंत पण जाऊ शकतं आणि त्याच्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्त्रीने स्वतःच्या आजाराची काळजी घेणे, सर्दी खोकला नाही होणार याची काळजी घेणे, घराभोवती पाणी साठू न देणे जसे मी आधी सांगितले, सोबतच आहारविहार आपलं चांगलं ठेवणे, अपचन होणार नाही ह्याची काळजी घेणे. कारण अपचन जर स्त्रियांना झालं तर त्याच्यामध्ये पोटाचा प्रेशर वाढतो. सारखं जर जुलाब होत असेल किंवा खोकला होत असेल तर पोटाचा प्रेशर वाढल्यामुळे लवकर डिलिव्हरी होण्याची भीती असते. त्यामुळे विशेष काळजी घ्यायची आवश्यकता आहे. आणि डास वगैरे जर असेल तर त्याची योग्य उपाययोजना जसं रिपेलेंट लावणे किंवा धूपन करणे, घरामध्ये रक्षोग्न आयुर्वेदामध्ये म्हटलंय ते करणे, सकस असा आहार, पेज, नाचणी वगैरेचं पेज तयार करून पिणे, दीपन पाचन असा आहार घेणे हे आवश्यक आहे. आणि सोबतच डॉक्टरांचा परामर्श आणि फॉलोअप व्यवस्थित घेणे आवश्यक आहे. काही एमर्जन्सी नंबर असतील, हॉस्पिटल्सचे काही नंबर असतील किंवा डॉक्टरांचे नंबर आहे ते ह्या काळामध्ये स्त्रियांनी स्वतःजवळ ठेवणे आवश्यक आहे. कारण तुम्हाला जर वेळेवर काही प्रॉब्लेम झाला, जास्त त्रास झाला तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. बाहेर पाऊस चालू असेल तर तुमच्याकडे हे कॉन्टॅक्ट्स असणे आवश्यक आहे. गर्भिणीसाठी तसंच आवश्यक आहे की तिने घरी शक्यतोवर एकटे न राहणे, कोणीतरी सोबत असणं आवश्यक आहे. आणि जर कोणी नसेल, आजकाल न्यूक्लिअर फॅमिलीज फ्लॅट्समध्ये वगैरे राहतात, तर शेजाऱ्यां वगैरेंशी संपर्क साधून असणे, त्यांचे कॉन्टॅक्ट्स आपल्याकडे असणे आवश्यक आहे. त्यासोबतच पावसाळ्यामध्ये घराबाहेर शक्यतोवर न जाणे, कारण गर्भावस्थेमध्ये जर काही प्रॉब्लेम झाला किंवा पाणी ठिकठिकाणी पाणी साठलेलं असतं, स्लिप होण्याची भीती असते. त्यामुळे बाहेर न जाणे, घरामध्ये पण सुद्धा अँटी स्किड किंवा न घसरणारे असे चप्पल याचा सुद्धा वापर करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारची उपाययोजना स्त्रियांसाठी जास्त महत्त्वाची आहे. आणि पण कुठलाही आजार झाला किंवा थोडासा जरी त्रास असेल तर घरोघरी नुसतं त्याची उपाययोजना न करता डॉक्टरांचा प्रॉपर परामर्श घेणं अत्यंत आवश्यक आहे. बरोबर मॅडम. मॅडम, आता ज्यांची प्रसूतीची तारीख जवळ आलेली आहे अशा महिलांनी कोणती विशेष काळजी घ्यावी किंवा कोणती पूर्वतयारी करून ठेवावी? प्रसूतीची, जसं आपण आयुर्वेद मॉडर्न मेडिसिनमध्ये किंवा आपण म्हणतो की गर्भावस्था 3 टप्प्यांमध्ये असते. 3 महिन्याचे असे 9 महिने असतात. तर पहिल्या 9 महिन्याचा, पहिल्या 3 महिन्याचा, दुसऱ्या 3 महिन्याचा आणि शेवटच्या 3 महिन्याचा कालावधी. तर शेवटचा 3 महिन्याचा जर तुम्ही म्हटलं की डिलिव्हरीची तारीख जर जवळ येत असेल म्हणजे तो 3ऱ्या टप्प्यात जातो, म्हणजे शेवटच्या 3 महिन्याचा कालावधी. तर अशा कालामध्ये आपलं स्त्रियांनी लक्ष द्यायला पाहिजे की वेळोवेळी फॉलोअप, म्हणजे जर तुमची डॉक्टरांनी तुम्हाला जर 10 तारखेला बोलवलंय तर तुम्ही 2-3 दिवसा आधीपासून सुद्धा डॉक्टरांचा परामर्श घेऊ शकता. डॉक्टरांनी वेळोवेळी जर बोलवलं तर न चुकता त्या काळामध्ये डॉक्टरांकडे जाणं, आधी सांगितल्याप्रमाणे योग्य कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवणे, औषध उपाययोजना किंवा काय काय लक्षणं असू शकतात ज्याच्यामुळे लवकर हॉस्पिटल जायची गरज असते, जसं खूप जास्त प्रमाणात पाणी जाणे
किंवा रक्तस्राव होत असणे किंवा तीव्र स्वरूपाच्या कळा सुरू होणे, अशा प्रकारची लक्षणं आपल्याला आहेत का ह्याकडे लक्ष किंवा ह्याची लक्षणं जाणून घेणे, अशा प्रकारची उपाययोजना करून घेणे. आणि शेवटच्या ट्रायमेस्टरमध्ये तर स्त्रियांनी मुळीच घरी एकटे न राहणे महत्त्वाचे आहे. कारण कधी कळा सुरू झाल्यावर तुम्हाला कोणी हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यासाठी कोणीतरी हँडी असावं आणि सोबतच डॉक्टरांचा परामर्शानुसार फॉलोअपला जाणे. डॉक्टरांनी जर एक दोन दिवस तुम्हाला ॲडमिशन सांगितलं ते पण न चुकता तुम्ही 1-2 दिवस एक्स्ट्रा हॉस्पिटलमध्ये राहिलेलं बरं ह्यापेक्षा की तुम्ही घरी राहून स्वतःचं ट्रीटमेंट स्वतः करतायत. आणि जसं मी आधी सांगितलं की बाहेर खूप काही फिरायला किंवा बाहेर जाणं टाळलं पाहिजे. आणि चप्पल मुख्यत्वेने, कारण आमच्याकडे बरेचसे असे पेशंट येतात की पावसाळ्यामध्ये पाय त्यांचा घसरला घरामध्ये, बाथरूममध्ये किंवा बाहेर जाताना किंवा कुठे चढताना वगैरे, आणि त्यामुळे पोटावर प्रेशर पडल्यामुळे लवकर डिलेव्हरी होणे किंवा बाळाला इजा होणे पोटातल्या, अशा प्रकारचे अपघात होऊ शकतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन त्या अनुषंगाने उपाययोजना करावी. नक्कीच. मॅडम, पालघरहून रमेशजी हे प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले जात आहेत. नमस्कार रमेशजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की वात, पित्त आणि कफ प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांनी पावसाळ्यात विशेषतः काय काळजी घ्यायला पाहिजे? नमस्कार, धन्यवाद तुमच्या प्रश्नासाठी. आणि मेन म्हणजे वात, पित्त आणि कफ हे एकेरी प्रकृती कधीच नसते. आजच्या काळामध्ये जेव्हा आपण बघतो की एका व्यक्तीची फक्त पित्त प्रकृती, फक्त नुसती वात आहे किंवा नुसती कफ आहे असं नसते, तर संमिश्र प्रकृती असते. तर त्या अनुषंगाने पित्त प्रकृती खरंच तुमची आहे की नाही हे आधी जाणून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यत्वेने जी मी तुम्हाला उपाययोजना सांगितली, जे काही कल्प सांगितले, दीपन पाचन सांगितलं, त्याचं आपण सगळ्यांनीच त्याचा उपयोग आपण करू शकतो. तुमची प्रकृती कुठलीही असली तरी पावसाळ्यामध्ये नैसर्गिकरित्या अग्निमांद्य असतोच. त्यामुळे कमी जास्त स्वरूपामध्ये हे कल्प सगळ्यांसाठीच उपयोगाचे आहे. फक्त कफ प्रकृती जर असेल किंवा वात प्रकृती असेल तर त्यामध्ये लक्षणं म्हणजे पोटात दुखणं, हातपायमध्ये जास्त त्रास होणं किंवा दुखणं, सांधेमध्ये त्रास होणं, अशा प्रकारचे जे वात प्रकृतीच्या लोकांमध्ये, किंवा अग्नी वैषम्य, कधी खूप भूक लागणे, कधी बिलकुल भूक न लागणे, अशा प्रकारची लक्षणं असतात. आणि कफ प्रकृती असेल तर मुख्यत्वेने भूक न लागणे किंवा गुरुता वाटणे, जडपणा वाटणे, अशी लक्षणं असतात. पित्त प्रकृतीमध्ये म्हटलं तर खूप जास्त भूक लागणे किंवा खूप उग्रपणा असणे किंवा वारंवार भूक लागणे, अशा प्रकारचे, किंवा केसांचं सुद्धा काही लक्षणं असतात पित्त प्रकृतीमध्ये. तर त्या प्रकृतीनुसार आपण थोडंफार त्याच्यामध्ये वैषम्य असू शकतो. पण मुळात जर आपण बघितलं तर दीपन पाचन औषधाचा उपयोग सगळ्यात जास्त संयुक्तिक आहे. कारण मुळातच या काळामध्ये अग्निमांद्य असतो आणि बाहेर जाणं किंवा इतर उपाययोजना किंवा संशमनी वटीसारखे जे कल्प आहेत ते आपण सगळ्यांनीच घेतलेले बरे, कारण हे त्रिदोष शामक आहेत. अशा औषध उपाययोजनाचं कुठलाही प्रकृती असेल, वात असेल, पित्त असेल, संमिश्र असेल, सगळ्यांनाच याचा फायदा होऊ शकतो. नक्कीच. मॅडम, तुम्ही आता केसांचा उल्लेख केलात, तर पावसाळ्यात त्वचा आणि केसांची काही विशेष काळजी घ्यावी लागते का? नक्कीच. मी सुरुवातीला जसं आपणास सांगितलं की निंबाचा पाला उकळून आपण त्याचा आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करून त्याचा उपयोग करणे, आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि केसात सुद्धा किंवा डोक्यावर सुद्धा त्या पाण्याचा आपण उपयोग केला पाहिजे. कारण जंतुसंसर्ग, सूक्ष्म स्वरूपाचे जंतू आपल्या शरीरावर सुद्धा असतात. त्यामुळे अशा जर आपण उपाययोजना केली, आणि हात पाय स्वच्छ ठेवणे फार महत्त्वाचं आहे. बरेचसे आजार 50% काय 70% आपण आजार असं म्हणू शकतो की हाताची स्वच्छता जर आपण ठेवली, वेळोवेळी जर आपण हँडवॉश किंवा साबणाने हात स्वच्छ केले बाहेरून आल्यावर किंवा जेवणाच्या आधी, जेवढे जास्त हातपाय आपण स्वच्छ ठेवले तेवढा आपल्याला जंतुसंसर्ग कमी होतो. सोबतच त्वचेची कोरडं ठेवणे किंवा ओलसर कपड्याचा वापर न करणे हे पण एवढंच महत्त्वाचं आहे. आणि सोबत घरामध्ये आपण धूपन करणे हे पण महत्त्वाचे आहे. तर अशा प्रकारची उपाययोजना जर आपण केली तर नक्कीच त्वचेचे आजार आणि इम्युनिटी, जसं सांगितलं तर इम्युनिटी पण आपल्या शरीराची रोगप्रतिरोधक क्षमता वाढवणं, तशी त्वचेची सुद्धा एक इम्युनिटी असते. तर खोबरेल तेल जे आहे त्याच्यामध्ये अँटी फंगल प्रॉपर्टीज आहेत. तर खोबरेल तेल आणि त्याच्यामध्ये जर कापूर मिक्स करून जर आपण त्याचा पावसाळ्यामध्ये उपयोग केला कोरड्या त्वचेवर, आधी कोरडी त्वचा करून त्याच्यानंतर जर आपण त्याचा उपयोग केला तर बऱ्यापैकी आपण त्वचेचे विकार किंवा संक्रमण त्याच्यापासून संरक्षण करू शकतो.
नक्कीच मॅडम. प्रेक्षक हो, मॅडम आपल्याला फारच छान मार्गदर्शन करत आहेत आणि हेच आपण पुढे अजूनही घेणार आहोत. परंतु कार्यक्रमात आता वेळ आलेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करत होतो डॉक्टर अमृता मिश्रा मॅडम यांच्याशी. तर मॅडम, नवजात बालकांची पावसाळ्यात काही विशेष काळजी घेतली पाहिजे का? खूपच चांगला प्रश्न आहे. स्त्रियांसोबतच स्त्रियांना होणारे बाळ म्हणजे अपत्य हे पण तेवढेच नाजूक असतात खूप, आणि त्यामुळे नाजूक असल्यामुळे त्यांचं पूर्ण वाढ झालेली नसते, त्यामुळे त्यांना आजारपण किंवा इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे नवजात बालकांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं कोरडं मी सांगितले की मुलांना जेव्हा लघवी होते किंवा सू होते आपण असं म्हणतो, किंवा त्यांचं हायजीन अत्यंत आवश्यक आहे मेंटेन ठेवणं. बरेच जण आपण काय बघतो की एकदा डायपर जर मुलांना आपण यूज केलं तर ते 6-6, 7-7 तासपर्यंत तोच डायपर असतो. त्याच्यामुळे नवजात बालकांना युरिनचा किंवा लघवीचा संसर्ग होऊ शकतो, इन्फेक्शन, रॅश अशा प्रकारचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे वेळोवेळी डायपर जर वापरत असाल तुम्ही तर वेळोवेळी त्याला चेंज करणं किंवा त्याला बघणं, हे ओलसरपणा वगैरे नाही आहे त्याच्यामध्ये पावडर टाकून त्याचा वापर करणं. आणि डायपर जरी वापरत नसाल तरी मुलांचे जे कपडे आहेत ते भिजलेले असतील तर लगेच त्याला चेंज करणं आवश्यक आहे. त्यासोबतच काही प्रॅक्टिकल गोष्टी आहेत की जेव्हा आपण खेड्यागावात वगैरे असं असतं की लहान मुलांना डायरेक्ट आपण खाली जमिनीवर वगैरे झोपवतो, तर पावसाळ्यामध्ये हे टाळलं पाहिजे, कारण जीवजंतू खूप जास्त प्रमाणात असतात आणि अशा प्रकारे लहान मुलं असल्यावर त्यांना दंश वगैरे होण्याची शक्यता किंवा भीती असते. त्यामुळे लहान मुलांना, नवजात शिशूंना खाली न झोपवणे आणि नेहमी लहान मुलांच्या भोवती कोणीतरी असणं आवश्यक आहे. कामाला वगैरे जाताना किंवा दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर मुलांना नजरेसमोर कोणीतरी असावं, हे एक महत्त्वाचं आहे. दुसरा, आहार. नवजात शिशूंना पूर्ण स्वरूपाने स्तनपान करणंच आवश्यक आहे. वरचा आहार किंवा आपण वरचं जे दूध वगैरे म्हणतात तर ते काही कालावधीपर्यंत आपण 100% आईचं दूधच महत्त्वाचं आहे, कारण 4 महिने 6 महिनेपर्यंत दुसरं काही मुलांना पचण्यासारखी त्यांची पचनशक्ती नसते आणि आईचा जो दूध असतो ह्याच्यामध्ये आवश्यक तेवढे सगळेच महत्त्वाचे घटक असतात. आणि आईचं दूध पिल्याने लहान मुलांमध्ये चांगली इम्युनिटी तयार होते, जी इतर कुठल्याही पदार्थामध्ये नंतर त्यांना मिळत नाही. त्यामुळे संपूर्ण रूपाने आईचं दूध 4 ते 6 महिने, किंवा काही डॉक्टरांनी जर परामर्श दिलं असेल की तुम्ही वरचं द्या किंवा दूध द्या वरचं, किंवा काही पावडर वगैरे द्या, तर डॉक्टरांनी सांगितल्यावर काही कारण असताना वेगळी गोष्ट आहे, पण अदरवाईज मातृस्तन्य हे महत्त्वाचं एक जीवनसत्व आणि खूप चांगलं एक वरदान आहे, ज्याच्यापासून आपण नवजातांना कधीच वंचित ठेवू नये. दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही वरचं जरी देत असाल तर त्याच्यासाठी वाटी चमचे जे आपण बॉटलचा वापर कधी करू नये. रबरचे जे बॉटल्स असतात त्याचा वापर कधी करू नये, त्याच्यामुळे संसर्ग होण्याची, श्वसन संबंधित आजार होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे बॉटलचा वापर करू नये. गरज असल्यास वाटी चमचेचा आपण वापर करू शकतो, ते पण पाण्यामध्ये चांगलं उकळल्यानंतर त्याला निर्जंतुक करून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही बाळाला देणं आवश्यक आहे त्याचा वापर करावा. कधी औषध द्यायची गरज असेल मुलांना तर ते कधी कधी आपण चमचा ठेवलेला असतो, एकदा वापरलेला चमचा आपण परत वापरतो, तर असं होऊ नये, कारण त्याच्यामध्ये परत संसर्ग झालेला असतो आणि तेच व्यवस्थित धुवून उकळून त्याचा परत उपयोग करावा. औषधाचे बाटलीचे जे बूज असतं ज्याच्यामध्ये मेजरमेंट लिहिलेलं असतं ते सुद्धा आपण वारंवार तेच न वापरता त्याला व्यवस्थित धुवून सुकवून नंतर त्याचा आपण परत उपयोग करायचा असेल तर करावं. लसीकरणाचं विशेष लक्ष द्यावे. सर्दी खोकला जर झाला असेल मुलांना किंवा थोडंसं जरी गरम वाटत असेल तर लगेच डॉक्टरांचा परामर्श घेणे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण नवजात बालकांसाठी विशेषत्वाने पावसाळ्यामध्ये काळजी घेण्यासारखं आहे. फारच छान माहिती दिली मॅडम तुम्ही. मॅडम, आजकाल अनेक जण स्वतःहून औषधं विकत घेतात, तर असं सेल्फ मेडिकेशन करणं कितपत योग्य आहे आणि त्याचे काही धोके उद्भवू शकतात का? नक्कीच सेल्फ मेडिकेशन तर कधीही म्हणजे योग्य नाही आहे.
कारण काही घरगुती उपचार जरी मी सांगितले असले तरी ते पण सुद्धा व्यवस्थित कोणाला सूट होतात, कोणाला होत नाही. साधी क्रोसिनची गोळी जरी घ्यायची असेल तर ती आपण कधी कधी काय करतो की यूट्यूबवर बघून किंवा गुगलवर आपण बघतो की घरीच आता ताप आलेला आहे तर कुठे डॉक्टरांकडे जाणार, पाऊस आहे तर आपण घरीच गुगलवर बघतो की हे औषध लगेच आपण ऑनलाईन मागवतो किंवा कोणाला फार्मसीतून आणायला सांगतो. किंवा कधी कधी आपल्याला बाजूलाच फार्मसी असेल तर आपण फार्मसीवाल्याकडे जाऊन घरगुती उपचार घेतो. तर हे संयुक्तिक नाही आहे, कारण एक औषध जर एका व्यक्तीला सूट झाली असेल किंवा त्याचा परिणाम त्या व्यक्तीमध्ये दिसून आला असेल तर आवश्यक नाही की दुसऱ्या व्यक्तीमध्ये सुद्धा ते सूट होणार. व्यक्तीमध्ये प्रत्येक औषधाचा उपाययोजना, त्याचा जो इफेक्ट असतो ते वेगवेगळा असू शकतो. आणि कधी कधी एका औषध एका व्यक्तीसाठी जरी सेफ असलं तरी दुसऱ्या व्यक्तीमध्ये त्याचं रिॲक्शन येऊ शकतो, त्याच्यामुळे त्याला त्रास होऊ शकतो, गंभीर परिणाम सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आपण आपल्या मनाने किंवा गुगलवर किंवा इतर ठिकाणीहून बघून नुसतं उपाययोजना न करून व्यवस्थित वैद्यकीय सल्ला घेऊन, जर तुम्हाला प्रतिबंधात्मक उपाय आहेत तर ते तुम्ही घरोघरी करू शकता नक्कीच. पण जर एकदा आजार झाला असेल, त्याची लक्षणं वाढत आहेत, तर स्वतः औषध न घेता चिकित्सा परामर्श घेऊनच आपण औषध उपाययोजना करावी. नक्कीच. मॅडम, अशी कोणती लक्षणं आहेत ज्याच्याकडे महिलांनी अजिबात दुर्लक्ष न करता तातडीने वैद्यांचा सल्ला घेणं गरजेचं असतं? सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे खूप कॉमनली जे आपण बघतो की लेडीज त्याच्याकडे दुर्लक्ष करतात, म्हणजे लघवीचं जो इन्फेक्शन आहे किंवा जननांग योनी मार्गाचं जे इन्फेक्शन आहे, बऱ्याचशा महिला त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. थोडीफार जळजळ होत असेल, आग होत असेल, चिकटपणा, थोडं खाज आहे तर आपण स्वतः समजतो की थोडंफार पावसामुळे असेल, ओलसरपणामुळे असेल, होऊन जाईल. पण कधी कधी ह्याची वेळोवेळी जर चिकित्सा नाही केली तर गंभीर परिणाम संभवू शकतात. तो इन्फेक्शन गर्भाशयापर्यंत किंवा पोटामध्ये सुद्धा पसरू शकतो. त्यामुळे लघवीचा किंवा जळजळ होत असेल, ओटीपोटामध्ये जर दुखणं सुरू झालं असेल तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांचा परामर्श घ्या. कधी कधी कमरेच्या खालच्या भागामध्ये जर दुखत असेल तर आपल्याला असं वाटतं की वातामुळे होत आहे, पण कधी कधी इन्फेक्शन कंट्रोलमध्ये न आल्यामुळे सुद्धा कमरेच्या खालचा भाग दुखत असतो. सोबतच जर ताप असेल तर आपण ताप थर्मामीटरनी मोजावं. नुसतं असं की तापात सारखं वाटते ह्याच्या बेसिसवर आपण न ठरवता थर्मामीटरनी व्यवस्थित ताप मोजावं. क्रोसिनची गोळी वगैरे आपण थोडंफार 90-99 वगैरे असेल तर क्रोसिनची गोळी घेऊ शकतो, पण ताप वाढत असेल, ताप कमी होत नसेल तर नक्कीच यावेळेस सुद्धा विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. श्वास घेताना जर श्वसन, सर्दी, खोकला जास्त प्रमाणात वाढलं असेल, खूप कफ पडत असेल, रक्त पडत असेल किंवा घट्ट कफ पडत आहे, श्वास घ्यायला त्रास होत आहे आणि घरगुती उपचारांनी काहीच फरक पडत नाहीये तुम्हाला, तर अशा वेळेस सुद्धा तातडीने डॉक्टरांचा परामर्श घ्यावा. सोबतच थंडी खूप जास्त वाजत आहे, डोक्यामध्ये जडपणा येत आहे, चक्कर येत आहे, डोळ्यासमोर अंधारी येत आहे, शरीरामध्ये जडपणा आहे, खूप हातपाय अकडून येत आहेत, तर अशा वेळेस सुद्धा विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नक्कीच. फारच छान माहिती दिली मॅडम तुम्ही. तर मॅडम, आता जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? संदेश म्हणजे आपल्याला माहिती आहे की पावसाळा एक आल्हाददायक ऋतू आहे, आपल्या सगळ्यांना हिरवगार दिसतं आणि खूप मनाला छान वाटणारा असा हा ऋतू आहे. उन्हाळ्यानंतर आल्यामुळे याचा आनंद प्रकर्षानेच आपल्याला जाणवत असतो. पण हा आपल्याला जो पावसाळा आहे ह्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपली जबाबदारी आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. घरगुती जी उपाययोजना सांगितली आहेत ती पाळावी. स्त्रियांनी विशेषत्वाने छोटा त्रास असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष न करणे, योग्य वेळी उपाययोजना करणे, चिकित्सकांचा सल्ला घेणे, पावसाळ्यामध्ये किंवा साठलेलं पाणी असेल तर ते न ठेवणे आणि घरामध्ये सुद्धा धूपन करणे, सांगितलेला काढा किंवा सकस असा आहार घेणे, इन्फेक्शन न होण्या देण्याची, नवजात शिशूंची विशिष्ट काळजी, गरोदर लेडीज असतील घरी तर त्यांची विशेष काळजी घेणे, अशा प्रकारचे जर आपण काळजी घेतली, लक्ष दिलं, उपाययोजना केली तर हा पावसाळा आपल्यासाठी नक्कीच अधिक आल्हाददायक, नक्कीच अधिक आनंददायक होऊ शकतो. नक्कीच. प्रेक्षक हो, मॅडमनी अगदी आपल्याला समजेल असे आणि सोप्या भाषेत फारच छान मार्गदर्शन केलं. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं, याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या संघातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. तर कार्यक्रमात आता वेळ आलेली आहे आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन भागात नवीन विषयासह आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.